हॅलो, नमस्कार क्रीडा रसिक मित्रांनो, आपण पाहतोय सिर्वे बिल्डर्स इन्फ्रा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चषक 2024. सर्व प्रेक्षकांचं करूया स्वागत. आणि या व्यासपीठावर आपण पाहतो ज्यांचं आत्ताच आगमन झालं, एक उत्कृष्ट खेळाडू कोली गावातील संदीप करावकर यांचं इथे आगमन झालंय. संदीप करावकर, आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत. मी विनंती करेन आयोजन कमिटीला की संदीप करावकर आपण यांना सन्मानित करावं. दोन्ही टीमचे 12वा खेळाडू. हॅलो 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 माईक चेक. दोन्ही टीमचे 12वे खेळाडू. कंपल्सरी ड्रेसिंग आहे, त्यामुळे विनंती असेल दोन्ही टीम्सना की आपण नावं सांगण्याकरता समालोचन कक्षामध्ये यायचे आहेत. सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा आणि त्यांच्या विरोधात ओम साई चिंचपाडा. आज ओम साई चिंचपाडा या नावानं खेळतोय. हा विनर वर्सेस विनर आता लगेच मॅच आहे, त्यामुळं सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव तुम्ही कुठेही जायचं नाही. दापोली विपक्ष चिंचपाडा असा हा मॅच आपल्या भेटीला येतोय. आजकाल अनेक संघ आपण पाहतोय ज्या पद्धतीने एकमेकांसमोर भिडत असतात, आणि ते ओमसाई चिंचपाडा हा या नावानं हा संघ उतरला आहे आणि त्यांना फाईट करेल. जय हनुमान दापोली. यस, दापोली संघ मात्र मैदानावर उतरलाय बघा. स्वर्गीय रतनबुवा स्पर्धेमध्ये देखील दापोली संघाला तुम्ही खेळताना पाहिला असाल. आज आपल्या अगदी जवळ गाव असणारे हे पारगाव, आणि पारगाव गावामध्ये आज ही स्पर्धा आपण पाहतोय. सिर्वी इन्फ्रा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चषक. आज मित्रांनो चतुर्थी, सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्व मंगल मांगल्य शिव सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. गणपती बाप्पांना वंदन करूया आणि मॅचला सुरुवात करूया. मॅचला सुरुवात होतोय. पहिला बॉल विश्वजित म्हात्रेनं अभ्यानं ठोकला वाईड इज डीप मिड विकेटला. खणखणीत षटकार. जय शिवराय. नरेश पाटील मानघर यांचे इथे शुभागमन झालंय. मी विनंती करतोय की आपण स्थानपन्न व्हावे. नेक्स्ट बॉल विश्वजितसाठी अगदी आउटसाइड यॉर्क वाईड वा अगदी आपण पाहिला ज्या पद्धतीनं ऑफ स्टंपला हा चेंडू होता, सन्मान देण्यास भाग पडलाय ते म्हणजेच विश्वजित म्हात्रेला. अभ्यानं पहिल्या बॉलवर षटकार टोकला. गोलंदाज तुम्ही पाहू शकाल संकेत पाटील. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंपला हा चेंडू फेकला गेलाय, तिथे मात्र मिळेल सिंगल. अजून एक धाव. एका धावेनं संघाची धावसंख्या 7 या कड्यावर पाहायला मिळते. 3 बॉलचा फेस केला विश्वजित म्हात्रेनं. 7 धावा धावफलकावर लागल्यात. गोलंदाज ज्या पद्धतीनं गोलंदाजी करतोय संकेत पाटील. संकेत पाटील. आज चिंचपाडा टीम म्हटलं तर सुनील स्पोर्ट्स असेल, देवांश असेल, अनेक नावानं संघ खेळतो. आज मात्र ओम साई चिंचपाडा या नावानं टीम खेळताना आपल्याला पाहायला मिळते. बरेच यंग स्टार प्लेयर्स पाहायला मिळत आहेत. संकेत पाटील. हा इज खूप चांगला चेंडू. इथे मात्र काय घडलं, आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडू फेकला. बॅटला लाईटली ब्रश झालं बॉल आणि कॉट बिहाइंड द विकेट. विकेट क्रमांक पहिली. इथे मात्र शिवतेजला परतावं लागलं. जय शिवराय. मित्रांनो बघा, 19 फेब्रुवारीला माझ्या राजाची शिवजयंती सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. सर्वांना विनंती आहे की माझ्या या राजाच्या शिवजयंती सोहळ्यामध्ये तुम्ही सर्वांनी सहभागी व्हा. कारण नव्हतं संविधान, नव्हतं आरक्षण, नव्हते आमदार, नव्हते खासदार, तरी देखील माझी प्रजा सुखी होती. कारण सिंहासनावर राज्य करत होता शिवछत्रपती शिवाजी महाराज. बोला जय शिवराय.
खरं तर खूप चांगलं संगीत डीजे मास्टर आज आपण वाजवत असताना शिवरायांचा इतिहास तुमच्यापर्यंत जसा वेळ मिळेल तसा पोहोचला जाईल आमच्या समालोचनाच्या माध्यमातून. कारण गरज आहे ती कालाची गरज आहे. माझ्या राजांचा इतिहास कुठेतरी मी म्हणेन विसरत चालली ती नवपिढी, ते मात्र त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल. न्यू बॅट्समन विशाल जितेकर. शिवतेज झाला बाद, तदनंतर विशाल जितेकर येतोय. सरळ दिशेने खेळला वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पहा तिथे कोणी नाही, गॅप मध्ये बरोबर विशालने ठोकलाय हा खणखणीत चौकार. जय शिवराय. थँक्यू डीजे. शिवरायांचे हे घोष वाक्य आपण तुम्ही ऐकलात. राज्याभिषेक सोहळा झाला त्यानंतर मात्र हे घोषवाक्य सातत्यानं आपल्याला ऐकायला मिळते. जाऊया मॅचच्या दिशेने जिथे विशाल जितेकरनं पहिल्या बॉलवर चौकार ठोकलाय. शिवतेज जितेकर ज्या पद्धतीनं बाद झाला तदनंतर वन डाऊन लागला विशाल जितेकर. सेकंड बॉल संकेत पाटीलचा राईट आर्म राऊंड द विकेट. हा फिश बॉल हुक केला, शॉर्ट अँड फुल. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी अगदी सीमा लगत क्षेत्ररक्षकानं पकडलाय हा चेंडू. रत्नदीप पाटील त्या ठिकाणी होता आणि तिथे मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या. 1 षटकाचा वाजवी खेळ समाप्त. मॅन्डेटरी पॉवर प्ले फर्स्ट कंप्लीट आणि या एका ओव्हरमध्ये धावा आल्यात आणि 13. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 13 धावा धावफलकावर आपण पाहतोय. खरं तर युनिकॉर्न बिल्डरचे डेव्हलपर्स देखील मनकोश नाईक या मॅचचा आनंद घेताना पाहिलं. व्यासपीठावर आपण पाहतोय संदीप जितेकर आज दापोली टीम मैदानावर खेळतोय. खूप चांगलं मोटिवेट करताना आपल्याला ही सर्व मंडळी पाहायला मिळतील. त्याचबरोबर आमचे हरीश केदारे यांचे पिताश्री देखील या व्यासपीठावर आज पाहायला मिळत आहेत. खूप चांगली मेहनत आहे. वृंदावन डेव्हलपर्स असेल, आयकॉन बिल्डर्स असतील, संभव ग्रुप, AP कन्स्ट्रक्शन, सूर्या ग्रुप, सी ग्रुप, सिरवी इन्फ्रा, GNS ग्रुप आणि नाईक ऑप्टिक्स निखिल नाईक यांचंही फार चांगलं योगदान आहे या स्पर्धेसाठी. निखिल नाईक तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करेन. जाऊया मॅचच्या दिशेने जिथे मात्र 1 षटकाचा खेळ समाप्त झाला. 13 धावा धावफलकावर लागल्यात. ऑन स्ट्राईक बॅट्समन विश्वजित म्हात्रे उर्फ आब्या, तर गोलंदाज असेल सतीश मिसाल. ऑलराऊंडर खेळाडू सतीश राईट आर्म राऊंड द मारा करतोय. हा पिच बॉल बॅटला ब्राइट झाला आब्याच्या. कॉट बिहाइंड आणखी एक विकेट. शिवतेज जितेकर नंतर आब्याची देखील विकेट आणि इथे मात्र शॉर्ट पिच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. थोडासा खराब फटका, बॅकफुटला जाऊन कव्हर ड्राईव्ह करायचा होता परंतु तो आडव्या बॅटने खेळण्याच्या प्रयत्नात बॅटला ब्रश झालं. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जेल. कॉट बिहाइंड द विकेट. इट्स अ बिग विकेट. विश्वजित म्हात्रे बॅक टू द आउट. जय शिवराय. सुंदर संगीत बघा. श्री समर्थ रामदास स्वामीने खरं तर या इतिहासामध्ये आपण पाहिलात ना, शिवरायांना नक्की ज्या पद्धतीनं भेट झाली. समर्थ रामदास स्वामींच्या एका ग्रंथामध्ये एक वाक्य खूप चांगलं लिहिलं आहे माझ्या राजांच्या बद्दल. निश्चया समाहमेरू बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, शिवकल्याण राजा, जाणता राजा. या राजाला माझा सिरवी इन्फ्रा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून त्रिवार आणि त्रिवार मानाचा मुजरा. नरेश पाटील साहेबांचं इथे आगमन झालंय, तर मी आयोजक हरीश केदारी साहेबांना विनंती करतो की नरेश पाटील साहेबांचं इथे स्वागत करायचं आहे, यथोचित मान सन्मान करायचा आहे. हो टू रवींद्र म्हात्रे सर. थँक्यू सागर. खरं तर नरेशजी पाटील यांचा इथे शुभ सन्मान. आज बरीच मित्रमंडळी परिवार या व्यासपीठावर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. रत्नदीप पाटील देखील आहेत, एक लिजेंड प्लेअर, 40+ खेळाडू. त्यांच्याही नावावर रेकॉर्ड राहिला टेनिस क्रिकेटचा. 6 बॉल 32 धावा. हा समरिन डिलिव्हरी. अगदी चेंडू खाली राहिलाय. चेंडू अगदी बघितलं तर टॉस झाला नाही आणि न्यू बॅट्समन जसं आपण पाहतोय श्रेयस जितेकराला चेंडू वाट पाहत होता श्रेयस की उचली घेईल, मी नक्की स्लॉग हिट करेल, परंतु चेंडू अगदी खाली राहिला आहे सतीश मिसालचा.
इट्स अ समरीन डिलिव्हरी. समरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. ऑन स्ट्राईक एक अनुभवी खेळाडू विशाल जितेकर. टेनिस क्रिकेटचं दांडगं अनुभव आहे. हा चेंडू सरळ दिशेने केलाय. लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक ट्राय झालाय चेंडू आणि सुलभच्या अगदी डोक्यावरनं जातोय. वन बाउंड सीमा पार. 4 रन्स. थँक्यू आम्ही शिवाचे मावळे. माझ्या राजाचे मावळे खरं तर अगदी शूरवीर होते आणि न घाबरणारे होते. बघा मुठभर मावळ्यांना घेऊन माझ्या राजाने स्वराज्याची स्थापना केली. या मुठभर मावळ्यांना देखील आपण करूया मानाचा मुजरा. हा हवेमध्ये लॉफ्ट केलाय विशाल जितेकर. वन मॅन आर्मी काय फटकेबाजी करतोय. त्याच दिशेनं वाईडिश लॉंग ऑनला 2 चौकार आले आणि हा तिसरा षटकार देखील पाहायला मिळतोय. जय महाराष्ट्र. 24 धाबा आल्या आहेत. पहा जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचा सार्थक अभिमान आहे. खरं तर असं म्हटलं जातं की अंगणात तुला शिखरावर कळस. ही माझ्या महाराष्ट्राची ओळख. विशाल जितेकर थांबणार नाही आता. हा पिच बॉल फेकला. पदतालित्येचा वापर केला. फुटवर्कचा वापर करत ऑफ स्टंपला निघाला विशाल आणि भिरकावून दिलाय. डीप फाईन लेगला येतोय खणखणीत षटकार. थँक्यू डीजे. हा पोवाडा ऐकल्यानंतर देखील तुम्हा आम्हाला सर्वांच्या अंगामध्ये ऊर्जा येते. ज्यावेळी अफजल खानाची भेट घेतली प्रतापगडाच्या पायथ्याशी, ज्यावेळी खान अफजल खान आला आणि त्या अफजल खानाची भेट घेत असताना काय गनिमी कावा होता. काय ती हुशारी होती माझ्या राजानं. नक्कीच जीवासोबत असताना त्या ठिकाणी शिवा वाचला होता. होता जीवा म्हणून वाचला शिवा. ज्या पद्धतीनं या ठिकाणी आग्र्याहून सुटका झाली त्यानंतर बघितला तर तशाच पद्धतीने या मावल्याने अर्थातच दुसऱ्या मावल्याने शिवाजी महाराजांना वाचवलं होतं. अर्थातच अफजल खानाची भेट होत असताना हरित क्रांति का सपना लेकर आया था अफजल इस माती में. हरित क्रांति का सपना लेकर अफजल आया था इस माती में और छत्रपति शिवाजी महाराज ने भगवा घुसाया था उसके छाती में. खरं तर भगवा अगदी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता. आणि त्यानंतर मात्र आपण बघितलं तर हा इतिहास ज्या पद्धतीनं अफजल खानाने अनेक मंदिरं देवळं उद्ध्वस्त केली. आया बहिण्यांची अबरू लुटली. या अफजल खानाचा देखील कोथळा माझ्या राजानं काढला. आणि नक्कीच हे मात्र इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. आज खूप चांगला दिवस आहे. चतुर्थी गणरायाचा दिवस आणि त्याच्या माध्यमातून आमचे डीजे साऊंड सिस्टम सातत्यानं शिवरायांची संगीत वाजवत आहेत. जय शिवराय. जाऊया मॅचच्या दिशेने. षटकार ठोकला विशालनं 30 धावा धावफलकावर. 3-0-30. हा चेंडू यस खर्राफ. जिथे मात्र विशालनं विचारही केला नव्हता. शॉर्ट पिच होता. गॅप शोधण्याच्या प्रयत्नात कव्हर ड्राईव्ह केला. हलकासा बाक फुटता गेला आणि अगदी शॉर्ट पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न. फटका वेळेवर फसला आणि तिथे क्षेत्ररक्षक होता अजय गोंधळी. त्यानं टिपला झेल आणि समाप्त झालाय विशाल जितेकरचा हा खेळ.
नक्कीच माझ्या राजाची जयंती 19 फेब्रुवारीला नक्कीच येणार आहे आणि संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये जल्लोषात ही आपण जयंती साजरी करणार आहोत. बिग विकेट विशाल जितेकरची महत्वाची विकेट. हा सरळ खेळला, इलिमिनेशन कमी आहे, ताकद कमी आणि श्रेयसला देखील परतावं लागेल. विशालच्या मागोमाग इथे मात्र श्रेयस जातोय बॅक टू डगआउट. थँक्यू डीजे. बघा 30 धावांवर आता धावसंख्या थोडी थांबली गेली आहे दापोली टीमची. ज्या पद्धतीनं विशाल जितेकर खूप चांगली बॅटिंग करत होता. काय खरं तर सरळ दिशेनं त्यानं एक षटकार, 2 चौकार, त्यानंतर डीप फाईन लेगला षटकार आणि एक गॅप काढण्याच्या प्रयत्नात विशाल मात्र फसला गेला. जिथे जाळं रचलं होतं चिंचपाडा टीमनं आणि तिथे मात्र आता धक्का मिळाल्यानंतर लगेच श्रेयस जितेकर देखील त्याच्या मागोमाग माघारी परतताना पाहायला मिळते. न्यू बॅट्समन रोशन मात्रे ऑन स्ट्राईक आणि धावसंख्या धावफलकावर स्थिर स्थगित पाहायला मिळते ती 30. संकेत आपल्या षटकातला पुढील बॉल आडव्या बॅटने केला तर रोशननं प्रयत्न केला. शॉट स्क्वेअर लेगकडे जातोय, क्षेत्ररक्षक वेगानं जातोय परंतु रनिंग बिटवीन तेवढी फास्ट नव्हती. कदाचित या 2 धावा कंप्लीट झाल्या असत्या परंतु स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा काहीतरी म्हणून गेम प्लॅनिंग असेल माणूस असेल. ऋषिकेश भोईर एक ऑलराऊंडर खेळाडू. संकेत पाटीलला आपण पाहतोय वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय. ओम साई चिंचपाडा संघाच्या बाजूनं. चिंचपाडा टीम म्हटलं तर सातत्याने या गावामध्ये देखील भरपूर ग्रुप आहेत. मँगो ट्री गार्डन ग्रुप, घातक ग्रुप, अनेक ग्रुप आहेत. यस इथे मात्र पायावर आदळलाय आणि डायरेक्ट हिट. व्हॉट हॅपन. रोशन मात्र नाराज आहे सहकार्यावर. आता मात्र बघा पाहत राहावं लागलं आणि गोष्टीने नेमबाजीमध्ये माहिर असणारा क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. साहिलनं काय जबरदस्त डायरेक्ट हिट केला आणि रोशन मात्रेला देखील आता तंबूचा रस्ता दाखवलाय. ठोक डीजे. नक्कीच विकेट मागून विकेट तब्बल 5 विकेट जय हनुमान दापोली टीमचे तंबूमध्ये परतलेत. आता मात्र एक नौका खेळाडू येतोय सोहम जितेकर. यंग टॅलेंट आहे सोहम, संधी मिळाली आहे. सातव्या क्रमांकावरचा सोहम 1 धाव काढतोय. आणि की सोहम आपण पाहतोय 1 धाव काढतोय. सोहम हा बैलगाडा शर्यतींचा दिवाना आहे. हाच क्रिकेट खेळताना देखील पाहायला मिळतोय. हवेमध्ये खेळलाय फटका. ऋषिकेश भोईरचा कोण घेणार झेल. इथे मात्र ओमकार सुलभ केणी, ओमकारचा भाऊ झेल टिपण्याचा प्रयत्न आणि ऋषिकेशला संधी मिळाली आहे. खरं तर संकेत पाटीलला हे झेल घेणं होतं, गोलंदाज होता परंतु सुलभनं कॉल केला होता की मी घेतोय आणि तो मात्र कॉल इथे आपण पाहिलात सुलभच्या हातातून झेल निसटला. पुन्हा एकदा सोहम बैलगाडा शर्यतीमध्ये प्रचंड आवड असणारा हा सोहम आपण पाहतोय. हाफ ट्रॅकरचा बॉल कव्हर ड्राईव्ह करायचा होता. अगदी आपण बघितलं डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं, मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क आला नाही. तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती टोटल 33. या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी झाली. कमालीची गोलंदाजी संकेत पाटीलची राहिली आहे. त्या षटकामध्ये किती धावा आल्या तर फक्त आणि फक्त 3 धावा. 3 धावा आणि 1 विकेट, 1 रनआउटच्या स्वरूपात. अशा परिस्थितीमध्ये संकेतनं कमालीची गोलंदाजी केली, वाखाणण्याजोगं गोलंदाजी केली आणि जय हनुमान दापोली टीमला 33 या धावसंख्येवर रोखलाय. बघा पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा होत्या 30. पाण्याची मागणी केली जाते, पाण्याची पूर्तता करा. 12वे खेळाडू चला पाणी घेऊन जाऊया आपण. खेळाडूंना पाण्याची पूर्तता करा. 2 षटक 30 धावा होत्या. दापोली संघ ज्या पद्धतीनं पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल विशाल जितेकरच्या
मी म्हणेन धडाकेबाज फलंदाजी मुलं 20 धावा आल्या, परंतु तदनंतर मात्र घसरण होताना दापोली टीमची पाहायला मिळते. या ओव्हरमध्ये फक्त धावा आल्या 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 33 धावा आता उरलेत, 12 बॉल, 2 षटकांचा खेळ बाकी आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदानात आमचे 12वे खेळाडू ड्रिंक्स ब्रेक असताना पाणी घेऊन जातील आणि शिवम मैदानात जाताना ड्रिंक्स ब्रेक मैदानात देऊया संधी डीजे मास्टरला, होऊ द्या सुमधुर संगीत. धन्यवाद डीजे मास्टर. पहा 3 षटकांचा खेळ समाप्त, धावसंख्या धावफलकावर एकूण 33. ही स्पर्धा स्टार क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. CEO आमचे विशाल बाबर, निखिल बाबर एक उत्कृष्ट समालोचक, त्यांचे बंधू आणि सर्व आमचे कॅमेरामॅन. करूया स्वागत त्यांचंही. 4थ्या षटकाला सुरुवात. सुलभचा पहिला बॉल अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून फार दूर गेलाय. पंचांनी घोषित केला की हा वाईड, लाईन चेक केली त्यांनी आणि चेंडू फारच बाहेर गेल्यामुळं वाईड घोषित केलाय. हा चेंडू ऑफ स्टंपला होता. टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळाला. लिमिट ऑफच्या दिशेनं 1 धाव मात्र पळून काढली आहे. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती टोटल 35 धावा, 35 रन्स. 35 धावा धावफलकावर लागल्यात. ऑन स्ट्राईक सोहम. सोहमसाठी बॉल असेल सुलभचा. हा नेक्स्ट. जागा बनवली होती सोहमनं. चांगला निर्णय घेतला होता, परंतु चेंडूला सुलभनं अगदी वळण दिलं. मिडल स्टंपला फेकला आणि हलकंसं चेंडू वळताना देखील पाहिलं. त्यामुळे बॅट आणि बॉलमध्ये सोहमच्या कोणताही संपर्क आला नाही. डॉट बॉल. सुलभ 3 ते 4 पावलांचा स्टार्ट आहे. राईट आर्म राऊंड मारा करतोय. पुन्हा एकदा आपण बघितलं तर पदतालीचा फुटवर्कचा वापर केला होता, परंतु चेंडू ऑफ स्टंप फेकल्यामुळं सोहमला आता स्टिअर करावं लागेल. सरळ दिशेनं मात्र 1 धाव मिळते. धावसंख्या 1 न वाढली. 36 आकडा हा गाठलाय. दापोली टीमनं सुरुवात खूप चांगली झाली होती. विशाल जितेकर जसा बाद झाला ना, चिंचपाडा टीमनं पुन्हा एकदा शिरकाव केला या मॅचमध्ये. पुन्हा एकदा आडव्या बॅटने केल्यानंतर ऋषिकेश भोईर प्रयत्न करतोय. आता आहे ते सर्व अशापेक्षा ऋषिकेश भोईरवर आहेत. त्याला संधी मिळाली होती, झेल ड्रॉप झाला होता, परंतु त्या संधीचा फायदा आता घ्यावा लागेल ऋषिकेशला. परंतु सुलभचं कौतुक करूया. काय गोलंदाजी. फुटवर्कचा वापर समोर टाकलाय, मात्र इथे क्षेत्ररक्षक पोहोचलाय नाही. इथे मात्र त्याच्या डोक्यावरनं फ्लाय झालाय. हे तो 6 धावांसाठी षटकार. स्वराज्याचं देखणं, जिच्या कुशीमध्ये अर्थातच स्वप्न, हे देखणं स्वप्न पाहिलं त्या राजमाता जिजाऊ माता यांच्या पदरी यांच्या पोटी जन्माला आलेले बाल जय शिवराय. पुन्हा एकदा फटका फसलाय. सुलभ आहे झेलखाली. आता चूक करणार नाही. या अगोदर माझ्याकडनं झाली होती चूक आणि त्या चुकीला मात्र इथे उत्तर मिळालं. षटकार ठोकला होता ऋषिकेशनं. तदनंतर लगेच पलटवार सुलभनं मात्र केलंय. कॉटन बोल्ड फलंदाज ऋषिकेश बॅक टू द गाउट.
म्हणून आकाश तारेकर यांचं इथे आगमन झालंय. करूया स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेनं. लास्ट ओव्हर, अंतिम ओव्हर घेऊन येतोय गोलंदाज रत्नदीप. आर्यन म्हात्रे एक उत्कृष्ट गुणलेखक, खरं तर आमच्यासोबत जॉईंट आहेत. ओले गावचे सुपुत्र आहेत, डिप्लोमा इंजिनियर आहेत, परंतु टेनिस क्रिकेटला थोडा वेळ देत आहेत, थोडी आवड आहे त्यांना गुणलेखनाच्या भूमिकेत. हा हा हा, काय चेंडू सोहमला फेकलाय अगदी बुंद्यात. ब्लॉक हॉल मध्ये यॉर्क पद्धतीचा बॉल. सोहम फलंदाज सज्ज झालाय. रत्नदीपचा पहिलाच बॉल सोहमला ब्लॉक हॉल मध्ये पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल रत्नदीप. मात्र सरळ बॅटने केलेला क्षेत्ररक्षक येतोय. झेंडूवर फक्त मिळेल एक धाव. सिंगल. स्लॉग ओव्हरचा षटक आहे, अंतिम षटक आहे, हाणामारीचं षटक आहे आणि या ओव्हरमध्ये आता अटॅक करावा लागेल, ॲग्रेसिव्ह बॅटिंग करावी लागेल दापोली टीमला. एक फायटिंग स्कोर रचावा लागेल, कारण मागच्या मॅचचा तुम्ही विचार केला ना तर 80 धावा सहज पार झाल्या. म्हणजे जवळजवळ टार्गेट 85चा होता आणि तो 85 धावांचा अगदी 4 धावांनी पराभूत झाला. म्हणजे डिपेंड झाला जरी धावा तरी मात्र 80 धावा या मैदानावर होतात, हे मात्र पहिल्या मॅचमध्ये तुम्ही पाहिला असाल. 85चं लक्ष 4 धावांनी फक्त कुंडेवाल संघ पराभूत झाला. पारगाव टीमच्या अगेन्स्ट हवेमध्ये खेळलाय. जेलवर पोहोचेल का? दूरवरचा अंतर कापलाय देखील आणि टिपलाय देखील जेल. फलंदाज होईल बाद. आणखी एक विकेट. विकेट क्रमांक 8 जाईल तंबूच्या आश्रयाला. थँक्यू डीजे. जय शिवराय. संदीप तारेकर आमचे खरं तर मित्र या मॅचचा आनंद घेत आहेत. दापोली गावचे रहिवासी आणि खरं तर आपल्या गावचा संघ म्हणून संदीप जितेकर यांना आपण या मॅचचा आनंद घेताना पाहतोय. गंगाधरजी तारेकर देखील इथे या मॅचचा आनंद घेत आहेत. परंतु जर विचार केला तर हा दापोली जय हनुमान दापोली संघ थोडा अडचणीत आलाय. लास्ट आता 9व्या क्रमांकावरचा तेजस बॅट्समन मैदानात जाताना पाहायला मिळतोय, जिथे मात्र धावसंख्या धावफलकावर फक्त 43 वर थांबली आहे. 43 रन्स, 43 धावा धावफलकावर. निखिल ऑप्टिक्सचे ओनर आमचे आपण पाहतोय, खरं तर नाईक ऑप्टिक्सचे ओनर निखिल नाईक. यस, फ्लाय स्लीपच्या कडे दिशेनं डायरेक्ट हिट. एक धाव कंप्लीट. या धावा आता कदाचित फायदेशीर ठरतील का? डेफिनेटली जिथे 2 धावा मिळाल्यात. बॅटला स्पर्श करून आपण बघितलं यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू निसटला, त्यानंतर मात्र 1 धाव होती, तिथे 2 धावा आल्यात. 45 रन्स, 45 धावा. तेजस ऑन स्ट्राईक. मजबूत शरीरयष्टी आहे तेजसची, परंतु मजबूत फटके कधी येतील? आता वेळ निघून गेली आहे. फक्त आता 2 चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत. यस, हा ही फटका फसलाय. कॉट बिहाइंड द विकेट. अंपायर सिग्नल. बॅट्समॅन इज आउट. 9 गडी बाद झालेत. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. अंतिम शेवटचा चेंडू. खरं तर खूप चांगली गोलंदाजी बघा. एकमेव दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा विशाल जितेकर सोडलात ना तर एकही फलंदाज आपली चांगली कामगिरी करू शकला नाही. कारण विशालनं वैयक्तिक धावा ज्या पद्धतीनं ठोकल्या ना, मी म्हणेन 22 अवघ्या 6 चेंडूमध्ये, म्हणजे 6च्या रेटनं त्यांनी खूप चांगली बॅटिंग केली आहे. 22 धावांवर बाद झाला विशाल जितेकर. तदनंतर मात्र एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही आणि धावाही काढू शकला नाही. लास्ट डिलिव्हरी. गोलंदाज रत्नदेव, वाखाणण्याजोगं गोलंदाज आपण पाहतोय. ओव्हर द विकेटनं मारा करतोय हा पंचांच्या अगदी उजव्या बाजूनं. हाई बॉल सोहमसाठी. इथे मात्र पंचांचा इशारा. लेग बाईचा खराब प्रदर्शन लास्ट मुमेंटला पाहायला मिळालं दापोली टीमच्या बॅट्समनना. आणि धावसंख्या धावफलकावर 46. 46 धावा धावफलकावर. आता 5 षटकं आणि जिंकण्यासाठी लक्ष्य आव्हान ठेवलंय ते 47 धावांचा. 47.
मॅन ऑफ द सिरीज पहा या स्पर्धेमध्ये मला सायकल दिसते आणि त्याचबरोबर रोख रक्कम 13,000ची गॉगल ब्रँडेड नाईक ऑफटेक्सच्या माध्यमातून ब्रँडेड गॉगल 13,000 ज्या गॉगलची रक्कम तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता कॅमेऱ्यामध्ये आणि ती गॉगल कोणाला मिळणार नाईक ऑफटेक्स बघा आमचे करंजडे नोड आणि त्याचबरोबर R3मध्ये यांचं शॉप आहे एक कोणालाही चष्मा जरी लागला असेल तरी त्या शॉपमध्ये तुम्ही जाऊ शकाल ब्रँडेड गॉगल स्पोर्ट्स गॉगल कोणाला हवी असेल तर तुम्ही त्या शॉपमध्ये जाऊ शकाल आणि तिथे नक्कीच निखिल नाईक ऑप्टिकचे ओनर यांच्याशी तुम्ही संपर्क साधा बघा 13,000ची गॉगल आहे मालिकावीर एक बायसिकल देखील आहे खूप चांगली स्पर्धा सिरवी इन्पा बिल्डर्स अँड डेव्हलपर चषक 2024 एकदा नाईक अर्थात निखिल नाईक या साहेबांसाठी देखील एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या 13,000ची गॉगल पुरस्कृत केली निखिल नाईक साहेबांनी थँक्यू सो मच धन्यवाद पुन्हा एकदा पहिल्या सत्राचा इथे खेळ समाप्त झालाय जिथे करायचे आहेत दापोली संघाच्या अगेन्स्ट 47 धावा चिंचपाडा संघाला या धावा सहज पार होतील आव्हान फार कमी धावांचं आहे मग यात सहज पार होतील की दापोली संघ या आव्हानाला रोख अंकुश लावतील डिफेन्स करतील हे मात्र उत्तरार्धामध्ये पाहूया ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल होईल ऐकणार आपण आवाज याच गावचा आवाज बुलंद आवाज सागर पाटील यांचा तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत धन्यवाद रवींद्र म्हात्रे धन्यवाद दिनेश पाटील रायगडचा वंडर बॉय 19 बाईकचा मानकरी आकाश तारेकर यांचं इथं आगमन झालं सहर्ष स्वागत काल मात्र खासदार केसरीमध्ये एक शाईन बाईक आणि या सीझन मध्ये 4 बाईक अनंत तारेकर यांच्या वादळने विन केल्यात सहर्ष स्वागत आज मात्र स्पर्धा अतिशय सन्मानाची आहे फायनलचा दिवस याच्यामध्ये सद्गुरू सिमेंट सप्लायने पहिला सामना विन केलाय एका बाजूला आपण पाहतो चिंचपाडा संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो रुद्र राय 11 दापोली नतमस्तक त्या राजाला ज्याला महाराष्ट्र निर्माण केला महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा जे असे गावाला जन्माला आले त्यांनी स्वतःसाठी काही न ठेवता सर्व काही प्रकल्पग्रस्तांसाठी वाटले असे प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते दिग्वंत स्वर्गीय दिवा पाटील साहेबांना विनम्र अभिवादन करून 14 विद्या 64 संघाचे अधिपती बाप्पा माझा गणपती याच्या चरणाशी नतमस्तक होऊन स्वराज्य राजाची राजधानी पारगाव मध्ये गाव आहे तुमच्या समोर समालोचन करतोय सागर पाटील माझं नाव आहे घेऊन जातो मैदानाच्या आतमध्ये सुंदरसा सामना फायनलच्या दिवसामधील हा दुसरा सामना आपल्याला पाहायला आपल्या भेटीला आलाय एका बाजूला रुद्र राय दापोली आणि त्यांच्याशी दोलत करतोय तो मात्र यंगस्टार चिंचपाडा संघ 47 धावांचं टार्गेट आहे 5 षटकामध्ये 30 चेंडूचा खेळ आणि गोलंदाजीची धुरा सांभाळतोय मॅनेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज ऋषिकेश भोईर अतिशय दमदार आयोजक आहेत आणि त्यांच्याकडनं मॅन ऑफ द सिरीज साठी तब्बल 13,000 रुपयाची एक उकलीची गॉगल ब्रँडेड गॉगल आणि कन्या शेठ पाटील यांच्याकडनं स्पोर्ट्स सायकल प्रथम तृतीय क्रमांक आम्हाला दिलेत आमचे गावचे भाऊजी ज्ञानेश्वर पुंडलिक जितेकर यांच्याकडून अप्रतिम ट्रॉफीचं आयोजन भवन शांतराम तारेकर यांच्याकडनं उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज सामन्याला होतो सुरुवात प्रीतम पाटील सरांचा इशारा पहिला चेंडू ओमकार साठी परतो आहे अप्रतिम चेंडू जबरदस्त चेंडू गुडनेस पाडो चेंडू पडल्यानंतर सर किपरच्या हातामध्ये विसावतोय निर्धाव चेंडूची सांगता पारपेच्या षटकातील दुसरा चेंडू कार्पेटा चेंडू घेऊन काढलाय स्वतः गोलंदाज चेंडूची पकड करतोय
फक्त एक धाव मात्र चोरून पूर्ण केली. एका धावेने खातं खोलतोय संघाची धावसंख्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावकर धाव लागतात त्या मात्र 1 बिनबाद. 5 षटकांचा सामना आहे. पहिलं सत्र संपलंय. सेकंड सत्राला सुरुवात झाली. ऋषिकेशचा पुढचा चेंडू संकेतसाठी चेंडू होता. स्टेट ग्राउंड एका टप्प्याने चेंडू गेलाय. 4 धाव्यांसाठी चौकार आलाय. संघाची धावसंख्या धबकार लागतो ती मात्र 5. पुढचा चेंडू या षटकातील पुन्हा एकदा जोरदार प्रहार. चेंडू आणि वरचा झाला पुरेपूर संपर्क. चेंडूने घेतली उंची आणि गेला हा षटकार. आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये संकेत आणि ओमकार केणी काय फलंदाजी करतोय. रुद्र राय दापोली आणि त्यांच्या समेत खेळतोय यंगस्टार चिंचपाडा सुधीर परदेशी यांच्या गावातील संघ. आमचे गुरुवर्य समालोचन क्षेत्रामधील सुधीरजी परदेशी. पुढचा चेंडू या षटकातील पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मेडिकल क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू गेलाय. काटपट ड्राईव्ह पाहायला मिळतोय. हा आलाय चौकार. 15 धावा धावकार. ऑटो डीजे मास्टर.
खेळतोय मिडल ऑर्डरचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू जोरदार हुक करण्याचा प्रयत्न होता, यष्टीरक्षक चकला आणि त्याचा फायदा मात्र काय घेता आला नाही. अप्रतिम गोलंदाजी होतो, अचूक टप्पा, अचूक लाईन आणि अचूक स्लो डिलिव्हरी करतोय रोशन म्हात्रे. सामना अतिशय रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू रोशनच्या चेंडूला भिरकावून दिला, बघूया झेल होतोय आणि कुठल्याही प्रकारची चूक करत नाही तो मात्र शिवतेज. दुसरा गडी बाद. धन्यवाद विजय. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये धापका धावा आहेत त्या मात्र 17 आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय सतीश मिसाल. 47चा टार्गेट आहे या मैदानावर. आव्हान अशक्य असं म्हणू शकत नाही का, या मैदानावर 89 धावा सुद्धा चेस झालेल्या आहेत. दरम्यान रोशनच्या षटकातील पुढचा चेंडू असेल, दुसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा स्टेट ग्राउंड खेळून काढलाय, चेंडू गेला क्षेत्ररक्षकाला चकवून 4 धावेसाठी आलाय चौकार. संदीपच्या डोक्यावरनं गेला चेंडू. हॅलो, स्कोर झालाय तो मात्र आतापर्यंत धावा झाला दापोलकावर 21. 3 बाद 21. 47चा टार्गेट आहे. 3 फलंदाज बाद झालेले आहेत ते मात्र चिंचपाडा संघाचे विशालने केलेली जबरदस्त फलंदाजी. त्याच्या पावलावर पाव ठेवून आता मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन पाहायला मिळेल. 5 षटकांचा सामना आहे. वैयक्तिक दुसरा आणि सांगित तिसरे षटक घेऊन तो गोलंदाज ऋषिकेश भोईर. चा टार्गेट आहे पुढचा चेंडू. ऋषिकेश भोईरचा हा चेंडू अप्रतिम चेंडू, उचली घेतोय, उंची घेतोय, स्विंग घेतोय, व्हेरिएशन मात्र जबरदस्त आहे. अप्रतिम गोलंदाजी. 17 चेंडू मध्ये 26 धावांची गरज. पुढचा चेंडू पुन्हा जोरदार प्रहार केला, बघूया झेल होते की षटकार आणि चेंडू गेला सीमारेषे बाहेर आला हा षटकार.
संघाची धावसंख्या अवंतच्या स्वरूपामध्ये धावफलका लागतोय 30 धावा. 30 धावा धावफलकावर. हा षटक संपल्यानंतर पाण्याची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये. 47 टार्गेट. पुन्हा एकदा जबरदस्त गुड एक तमाशा देख चेंडू आणि बॅटचा झाला पुरेपूर संपर्क. चेंडू गेला सीमारेषे बाहेर. षटकार. छत्तीस धावा धावफलकावर. 47 टार्गेट आहे. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. पुढचा चेंडू मिड विकेट क्षेत्राकडे ट्रॅव्हल झालाय. पुन्हा एकदा चेंडू गेलाय. पंचांचा इशारा आलाय. चौकार. आता मात्र ऋषिकेश भोईर थोडासा मागरा ठरतोय. त्याचा मात्र फायदा घेतोय यंगस्टर चिंचपाडा संघाचा फलंदाज. संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरकतोय. धावा होता धावफलकावर त्या मात्र 40 धावा धावफलकावर. आर्यन म्हात्रे स्कोरर आपण पाहतो. ओवल्याचे यंग टॅलेंट आहे आणि जबरदस्त समालोचक शिव व्याख्याते बेलवली गावचे आमचे मित्र 40+ मास्टरचे नरेश पाटील यांच्या गावातील समालोचक दिनेश पाटील बंधू आणि रवींद्र म्हात्रे संतोष म्हात्रे यांचे बंधू ओवले. विशाल जितेकर आलेत. अक्षरशः फलंदाज खाली पडलेत परंतु चेंडू आणि बॅटचा पुरेपूर संपर्क होतोय आणि हा आलाय चौकार. प्रफुल्ल मोकलने पहिली मॅन ऑफ द मॅच मिळवली. तर पारगाव संघाचा संघनायक. स्लो डिलिव्हरी. 5व्या चेंडू. गती परिवर्तन. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. विशालचा पुढचा चेंडू बघा. कामगिरी मात्र सुरेख करतोय. मास्टर माइंड कॅप्टन आहे विशाल जितेकर. प्रणय केणे. 3 धावसंख्येची गरज आहे. सुरेख सामना पाहायला मिळाला. आकाश तारके सुद्धा अगदी जवळून सामन्याचा आनंद घेतोय आणि ज्याने चॅलेंजर्स संघाला टी शर्ट स्पर्धा दिलेत या वर्षामध्ये आशिष पद्माकर पाटील. याच मैदानावर पाहायला मिळेल 2, 3, 4 रोजी प्रभाकर स्मृती चषकाचं आयोजन चॅलेंजर स्पोर्ट्स आयोजित. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात बघा. काय गोलंदाजी होते विशाल जितेकर यांची. स्लो डिलिव्हरी. 5व्या पद्धतीने चेंडू टाकतोय. 3 धावसंख्येची गरज आहे आणि आता मात्र चेंडू भिरकावून दिलाय आणि इथे मात्र सामना विन झालाय. तो मात्र यंगस्टर शिल्पाडा संघ. तर टॉस साठी संपर्क करा. तर या स्पर्धेमधला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी असेल तो मात्र टॉस साठी यायचा आहे यंगस्टर शिल्पाडा संघाचा कर्णधार आणि अंश हॉटेल सद्गुरू सिमेंट सप्लायज पारगाव. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होतोय